क्षणिक सुखासाठी आपल्या होतो कुणी नीतिभ्रष्ट, असं अनेकांच्या बाबतीत घडतं। आपण अगदी पायाजवळ बघतो आणि त्या नांदात बरंच काही गमावून बसतो। तुम्ही म्हणाल ज्ञान नको देऊ, मुद्द्यावर ये। मुद्दा असा आहे की आता धनंजय मुंडेंनी त्यांची प्रेम कहाणी कोर्टासमोर सांगितली आहे आणि त्यावर कोर्टाने काय निर्णय दिलाय, पहिल्या पत्नी कोण आहे, चला तर जाणून घेऊया धनंजय मुंडे यांचा जबाब। संतोष देशमुख खून प्रकरणानंतर राजीनामा द्यावा लागलेले माजी मंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातला संघर्ष दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। आपल्याला पहिल्या पत्नीचा दर्जा मिळावा यासाठी करुणा मुंडे न्यायालयीन लढाई लढत आहेत। 5 एप्रिलला माझगाव कोर्टाचा निकाल आला होता आणि निकाल करुणा मुंडे यांच्या बाजूने लागला होता। यापूर्वी साम टीव्हीच्या एका मुलाखतीमध्ये करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचा संपर्क कसा आला, त्यांच्या प्रेमात मी कशी पडली ते सांगितलं होतं। इंदोरमध्ये असलेल्या एका भैय्यूजी महाराजांच्या आश्रमात त्यांची पहिली भेट झाली आणि त्यानंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि मंदिरामध्ये लग्न झालं। लग्नासाठीचा संघर्ष देखील करुणा मुंडेंनी सांगितला होता आणि ते आपण आपल्या मराठी मंडळी या चॅनलवर सविस्तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे। आता धनंजय मुंडेंची बाजू समोर आलेली आहे। धनंजय मुंडे यांनी आपली बाजू मांडताना असं म्हटलंय की 21 मार्च 2001 मध्ये राजेश्री मुंडे यांच्यासोबत माझा विवाह झाला। त्यांच्यापासून त्यांना 3 मुलं आहेत। त्यानंतर 2012-13 ची गोष्ट आहे, तेव्हा मी विधान परिषदेवर आमदार होण्याची मला संधी मिळाली आणि मुंबईला येणं जाणं वाढलं। याच काळामध्ये करुणा शर्मा मुंडे यांच्या मी संपर्कात आलो, असं धनंजय मुंडे सांगतात। पुढे वकिलामार्फत धनंजय मुंडे असंही सांगतात की करुणा शर्मा यांच्यापासून आपल्याला 2 मुलं आहेत। माझं अगोदरच राजेश्री मुंडे यांच्यासोबत लग्न झाल्याचं करुणाला माहीत होतं, तरीही त्यांनी रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी तयारी दर्शवली। परंतु मी आमदार झाल्यानंतर माझ्याकडे त्यांनी पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली। मी आमच्या दोन्ही मुलांना माझं नाव दिलेलं आहे, सोबत राहिले, पोरं झाली, पोरांना बापाचं नाव मिळालं, पोटगी देण्याचा निर्णय झाला। आता निर्णय बाकी आहे तो म्हणजे पत्नी आहे की नाही करुणा शर्मा आणि पहिल्या पत्नी कोण आहे। वांद्रे कुटुंबिक न्यायालयानं करुणा मुंडेंना 2 लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे। हा निर्णय घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत देण्यात आलेला आहे। त्यामुळे करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या खरंच पत्नी आहेत का हे मात्र सिद्ध होऊ शकलेलं नाहीये। धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यात संबंध होते, मात्र ते कायदेशीररित्या पती पत्नी आहेत हे ठरवण्याचा अधिकार योग्य फोरममध्ये व्हावा लागेल, असं कोर्टाने स्पष्ट केलंय। मात्र करुणा यांना स्वतःचं उत्पन्न असलं तरी सुद्धा धनंजय मुंडे यांना त्यांना पोटगी द्यावीच लागणार आहे, म्हणजे पैसे द्यावेच लागणार आहेत। त्यांचं लाईफस्टाईल त्यांना मेंटेन करण्यासाठी पैसे द्यावे लागतील असे आदेश कोर्टाने दिले आहे। करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे संबंध लग्नासारखेच आहेत असं मत देखील सत्र न्यायालयानं दिलेलं आहे। या दोघांनी 2 मुलाला जन्म दिलाय, एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही असं महत्त्वाचं निरीक्षण देखील सत्र न्यायालयानं नोंदवलं आहे। आता एका प्रसिद्ध नेत्याची जीवनशैली लक्षात घेऊन दंडाधिकाऱ्यांनी करुणा शर्मा यांना अंतरिम देखभालीचा दिलेला आदेश योग्यच आहे। करुणा आणि त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखीच जीवनशैली मिळायला हवी असं देखील अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी म्हटलेलं आहे त्यांच्या आदेशात। त्यामुळे एकंदरीत या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना तरी कुठं दिलासा मिळताना दिसत नाहीये। त्यांना करुणा शर्मा यांना जी काही पोटगी आहे ती द्यावीच लागणार आहे। पहिल्या पत्नीचा दर्जा आता करुणा मुंडे यांना मिळतो की नाही आणि त्यावर कोर्ट काय निर्णय देतं, काय आणखी पुरावे करुणा मुंडे यांच्याकडे आहेत ज्या त्या कोर्टामध्ये सादर करतात ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धनंजय मुंडे यांचं मृत्यूपत्र तर करुणा मुंडे यांनी कोर्टामध्ये सादर केलेलंच आहे। आणखी काय नेमके खुलासे या धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या या लव्ह स्टोरीमधून समोर येतात आणि कोर्ट काय अखेर निर्णय देतं, अंतिम निर्णय काय लागतो हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तसं आपल्याला या सगळ्या गोष्टींवरनं काही घेणं देणं नाही आहे, मात्र चवीनं चघळण्यासाठी असे विषय अधूनमधून घ्यावे लागतात। यावर तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।